बघूया 100% बातम्या। पुण्यातल्या ससून रुग्णालयातून पसार झालेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय। मुंबई पोलिसांनी कर्नाटकमधून त्याला अटक केली आहे। मुंबईतल्या साकीनाका पोलिसांच्या विशेष पथकानं ही कारवाई केली आहे। ललित पाटील 2 ऑक्टोबरला रात्री ससूनमधून पळून गेला होता। ललितच्या शोधासाठी 10 पथकं तयार करण्यात आली होती। पुणे पोलिसांबरोबर मुंबई पोलीस देखील त्याच्या मागावर होते। ससून रुग्णालयातून पळ काढल्यानंतर ललित पाटील अनेक दिवस नाशिकमध्येच होता। तपास यंत्रणांनी शोध कार्याला गती येताच नाशिकमधून त्यानं पळ काढला। त्यानंतर इंदूरमधून तो गेला सुरतमध्ये। त्यानंतर पुन्हा नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगरमधून ललितनं कर्नाटकात प्रवेश केला। ड्रग्ज रॅकेटचा उपयोग करून ललित पाटील कर्नाटकात लपला होता। अखेर मुंबई पोलिसांनी कर्नाटकातून ललितसह अन्य दोघांना बेड्या ठोकल्या। त्यानंतर ललितला मुंबईतल्या अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं। कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। बेंगलुरु और चेन्नई के बीच में एक जगह से हमने इसको अरेस्ट किया है। अरेस्ट करने के बाद आज मुंबई लाके सुबह इसकी पुलिस कस्टडी हमने लिया है। ललित पाटीलच्या अटकेनंतर ड्रग्ज प्रकरणातील अनेकांची नावं पुढे येण्याची शक्यता आहे। यात राजकीय नेते मंडळीसह अनेकांची नावं असण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले। ड्रग प्रकरणातील आरोपी ललित पाटील पुण्यातल्या ससून रुग्णालयातून प्रशासनाला चकवा देत पोलिसांच्या नाकाखालून पळून गेला। त्यानंतर ललितच्या शोधासाठी पोलिसांनी 10 पथकं तयार केली होती। एकीकडे पुणे पोलीस त्याचा शोध घेत असताना मुंबईतील साकीनाका पोलिसांनी गोपनीयता बाळगत 3 पथकं ललित पाटीलच्या शोधासाठी तयार केली। त्यांच्याकडे दाखल असलेल्या केसमधील एका अटकेतल्या आरोपीला ललितनं नव्या फोन नंबरवरून कॉल केला। याची माहिती मिळताच साकीनाका पोलीस अलर्ट झाले। एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या कारनं ललित आणि त्याचे 2 सहकारी प्रवास करत होते। पुणे, नाशिक, इंदूरहून ते सुरतला गेले। त्यानंतर पुन्हा नाशिक, धुळे, संभाजीनगरमधून कर्नाटकात त्यांनी प्रवेश केला। या सर्व प्रवासादरम्यान ललित अटकेत असलेल्या आरोपीच्या संपर्कात होता। अखेर एका हॉटेलमध्ये तो थांबलेला असताना साकीनाका पोलिसांनी सापळा रचून त्याच्यासह आणखी 2घांना ताब्यात घेतलं। ललित श्रीलंकेला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। कुठे कुठे गेले, काय काय ऍक्टिव्हिटी केली, कुठल्या गुन्ह्यामध्ये सहभाग होते, कोण साथीदार होते, याची पूर्ण तपास मुंबई पोलीस करेल। मुंबई साकीनाका पोलिसांच्या विशेष पथकानं केलेल्या कारवाईमुळे ललित जाळ्यात सापडलाय। त्यामुळे या पथकाचं कौतुक होतंय। ड्रग्ज माफिया ललित पाटील हा श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता। मात्र त्याआधी त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या। तो श्रीलंकेला जाण्याआधीच त्याला साकीनाका पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। ललित पाटीलला न्यायालयात नेण्याआधी मुंबई पोलीस वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते। त्यावेळी अटकेत असलेल्या ललित पाटीलनं गौप्यस्फोट केलाय। मी ससूनमधून पळून गेलो नाही तर मला पळवलं गेल्याचा गौप्यस्फोट ललित पाटीलनं केला। मी लवकरच पत्रकारांशी बोलणार आहे। मला पळवण्यामागे कुणाकुणाचा हात आहे हे लवकरच सांगणार आहे, असं ललित पाटीलनं सांगितलं। त्याच्याबद्दल स्वतंत्र केस जो आहे पुणे आयुक्तालयाला दाखल आहे IPC 224, त्या तपासामध्ये मला असं वाटतं तो अँगल ते पुणे पोलीस कव्हर करत असतील। ललित पाटीलच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा संशय निर्माण झालाय। या प्रकरणाला राजकीय वळण लागल्यानं ललित पाटील कुणाची नावं घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ड्रग्ज माफिया ललित पाटीलला बंगळुरूमधून अटक केल्यानंतर त्याला साकीनाका पोलिसांनी अंधेरीतल्या न्यायालयात हजर केलं। सोमवारपर्यंत पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली। त्यामुळे पुढचे 5 दिवस ललित पाटील साकीनाका पोलिसांच्या ताब्यात राहणार। पुणे पोलिसांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा ललित पाटीलकडून करण्यात आल्याचं कोर्टात उपस्थित असलेल्या एका वकिलांनी सांगितलं। ललित पाटील कुठे आणि कसा पळून गेला याबाबतची कोणतीही चर्चा कोर्टात झाली नसल्याची माहिती मिळते। ललित पाटीलनं त्याच्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप न्यायालयात फेटाळून लावले। तसंच माझ्या विरोधात पुरावे नसल्याचं ललित पाटीलनं म्हटलंय। माननीय न्यायालय में बताया कि उसको पुणे पुलिस से उसके जीवन को खतरा है। यावेळी आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाकडे ललित पाटीलला न्यायालयीन कोठडीत पाठवावं अशी विनंती केली। मात्र प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन न्यायाधीशांनी ललितची सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे। तब्बल 15 दिवसापासून फरार आरोपी ललित पाटीलला बंगळुरूमधून अटक करण्यात आली। काही दिवसांपूर्वी ललितचा भाऊ भूषण पाटीलला सुद्धा अटक करण्यात आली होती। ललितच्या अटकेनंतर त्याच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर आली आहे। ललितच्या अटकेनंतर आमची बोलण्याची मानसिकता नाही अशी प्रतिक्रिया त्याच्या आई भाग्यश्री पाटील यांनी दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी आणि ललितनं जे काही खरं असेल ते पोलिसांना सांगावं अशी भूमिका ललितच्या आईवडिलांनी घेतली आहे। पोलिसांनी बोलावं, चर्चा करावी, मात्र ललितचा एन्काउंटर करू नये अशी आपली इच्छा असल्याचं सांगत ललितच्या आईवडिलांना अश्रू अनावर झाले। माझ्याकडून चुकी झाली म्हणून
परत अशी होणार नाही याची त्यांनी कबुली द्यावी दोघांनी पण. उद्या आम्हाला काय झालं ते मुलं कोण सांभाळणार सर? गेल्या 3 वर्षापासून ललित तुरुंगात होता, त्यामुळे आमचा काही संपर्क नव्हता असंही ललितच्या आईवडिलांनी सांगितलं. या ड्रग्ज रॅकेट संदर्भात सुद्धा काही माहिती नसल्याचा पुनरुच्चार त्याच्या आईवडिलांनी केलाय. ड्रग्ज माफिया ललित पाटीलला तब्बल 15 दिवसानंतर अटक करण्यात आली. ललित पाटीलच्या पलायनानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना ऊत आला. आता ललितच्या अटकेनंतर सुद्धा राजकारण सुरू झालं. ललित पाटीलला अटक केल्यानंतर या प्रकरणात मंत्री दादा भुसेंचं नाव घेणाऱ्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. ललित पाटीलला पळवण्यात राजकीय नेते सहभागी आहेत. ललित पाटीलसह दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांची नार्कोटेक्स करा अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. दादा भुसे ज्यांच्या पालकमंत्रीच्या कारकिर्दीमध्ये 200-300 कोटीचा कारखाना तिकडे उभा राहिला, एक्साईज मिनिस्टर शंभूराजे देसाई यांची सुद्धा नार्कोटेक्स झाली पाहिजे. जर हे विधान त्यांनी मागे घेतलं नाही तर ज्या कायदेशीर प्रक्रिया पुढे आहेत त्या कायदेशीर प्रक्रियाचा अवलंब मी या ठिकाणी करणार आहे. उचलायची जीभ लावायची टाळूला आणि कोणाला प्रसिद्धी करता जर असं काही करायचं असेल, प्रसिद्धी करायला अनेक त्यांना वेगवेगळे विषय आहेत. एक मोठं नेक्सस बाहेर येणार आहेत आणि अनेक बोलणाऱ्यांची तोंड बंद होणार. सुषमा अंधारेंच्या आरोपांमुळे ललित पाटील प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात महाभारत घडण्याची चिन्ह आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांसाठी मनसेनं शिबिर आयोजित केलं. त्यावेळी राज ठाकरेंनी आपल्या ठाकरी शैलीत टीका करत सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतलं. राज्यातील सध्याच्या राजकारणावर राज ठाकरेंनी फटकारे ओढले. शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या बंडानंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरेंनी परखड भाष्य केलंय. मला असं वाटतं जगाच्या पाठीवरती महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल की एकच पक्ष आहे, खरं तर 2 पक्ष, त्यातला अर्धा पक्ष सत्तेत आहे, अर्धा पक्ष बाहेर आहे. 2 दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये पुलाचा गर्डर कोसळला. हाच मुद्दा उपस्थित करत राज यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केलंय. काय पण ब्रिजेस बांधतायत, काय फ्लावर्स बांधतायत, लोकांची चिंताच नाही कोणाला. मतदानाच्या दिवशी फक्त जिवंत राहा, मतदान करा, तिथेच मेलात तरी चालेल. मी आतून धुमसतोय, योग्य वेळी सगळं बाहेर काढेन असं म्हणत सत्ताधाऱ्यांना राज यांनी गर्भित इशारा दिलाय. काय आतमध्ये माझ्या ज्या धुमस आहेत ना गोष्टी, योग्य वेळी बाहेर काढीन ते. आपल्या इंजिनाची वाफ आहे ना जी, ती बाहेर काढीन ती. नाही चटके बसले ना यांना त्या गोष्टींचे. पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवार अशिक्षित असला तरी चालेल, पण पदवीधरच हवेत ही मोठी विटंबना असल्याचा टोला राज ठाकरेंनी लगावला. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणमधल्या बहादूर शेख नाक्याचा उड्डाणपुलाचा गर्डर कोसळला. त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. त्यात मनसेनं लावलेल्या एका बॅनरमुळे हा वाद आणखी पेटण्याची चिन्ह आहे. चिपळूणमध्ये कोसळलेल्या उड्डाणपुलावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले. या पुलाला गडकरी पूल असं संबोधत मनसेनं नितीन गडकरी यांनाच लक्ष केलं. हा वाद विकोपाला जाऊ नये यासाठी शेवटी चिपळूण पोलिसांनी हा बॅनर हटवला. तर या प्रकरणी भाजपनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री उदय सामंत यांनी बॅनरबाजीच्या प्रश्नाला बगल दिली. जे व्यंगचित्र काढून लोकांचं मनोरंजन करायचं आहे अशा लोकांना उत्तर देण्यासाठी मी आलेलो नाही, मला लोकांना न्याय द्यायचा आहे असं ते म्हणाले. मात्र मुंबई गोवा महामार्ग नितीन गडकरी यांना बदनाम करणारा ठरलाय हे बोलायला ते विसरले नाहीत. आपला हायवे जो आहे हा हायवे गडकरी साहेबांना बदनाम करणारा ठरलेला आहे. देशाच्या पातळीवर अनेक रस्ते त्यांनी केले, करोडो रुपयाची, अब्जाने रुपयाची कामं केली, परंतु याच रस्त्यामध्ये अडचणीत अधिकारी देखील आलेले आहेत आणि गडकरी साहेब देखील आलेले आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील दुर्घटनेबाबत संताप व्यक्त केल्यानं भविष्यात भाजप विरुद्ध मनसे असा नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण देण्याची मागणी केली आहे. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी आरक्षणाची आग्रही मागणी करत आरपारच्या लढाईचा सरकारला इशारा दिला. मराठा आणि कुणबी वेगळे नाही, त्यामुळे मराठा समाजाला टिकाऊ आरक्षणासाठी ओबीसीमधूनच आरक्षण देणं गरजेचं आहे अशी रोखठोक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मराठा समाजामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही असं सांगत माझा लढा गरजवंत मराठा समाजासाठी असल्याचं न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मनोज जरांगे पाटील म्हणाले. आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच 50% आतमध्ये महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र पाहिजे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर माझा विश्वास आहे, शिंदेच मराठा समाजाला न्याय देतील असा दावा जरांगे पाटलांनी केलाय. मराठा समाजाच्या मनामनात आहे की शिंदे साहेबच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात, निर्णय घेण्याची क्षमता आहे, म्हणून त्यांनी आता या शब्दाला खरं भरलं पाहिजे. भुजबळांवर आपला वैयक्तिक राग नाही, मात्र भुजबळांच्या भूमिकेला विरोध असल्याचं जरांगे पाटील म्हणाले. ते विचाराला विरोध आहे, ते राहणार याच्यासाठी त्यांनी बोलणं बंद करावं. त्यांचं आमचं शत्रुत्व नाहीये. जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला वेळ आता संपत आलाय. मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी एकवटलाय, त्यामुळे जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारवर दबाव वाढतोय हे नक्की. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ओबीसी असल्याचा दावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी केला. शरद पवार आणि सुप्रिया सुळे ओबीसी असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. परिणामी आता नवं राजकारण पेटलंय. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा हा बायोडेटा चांगलाच व्हायरल झालाय. दोघांच्याही बायोडेटात कास्टची नोंद ओबीसी असल्याचं पाहायला मिळतंय. मराठा स्ट्रॉंगमॅन अशी राष्ट्रीय पातळीवर ओळख असलेले शरद पवार ओबीसी असल्याचा मेसेज व्हायरल झाल्यानं एकच चर्चा सुरू झाली. शरद पवार ओबीसी असल्यानं त्यांना ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन बबनराव तायवाडे यांनी केलंय. आदरणीय शरद पवार साहेब असो, सुप्रियाताई सुळे असो, अजितदादा असो, या सर्वांच्या बायोडाटामध्ये ओबीसी लिहिलेलं आहे. शरद पवार हे कायमच ओबीसी समाजाबरोबर आहेत. त्यांचं जात प्रमाणपत्र काय मला माहीत नाही, ते मराठा आहेत. राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना व्हायरल झालेल्या मेसेजमुळे उलटसुलट चर्चा झाली नसती तरच नवल. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारकडून सकारात्मक पावलं उचलली जात आहेत. अशा वेळी शरद पवारांबाबत मेसेज व्हायरल करून विषयाला नाहक कलाटणी देण्याचा तर हा डाव नाही ना, अशी शक्यता नाकारता येत नाही. राज्यात दंगली घडवण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना दिले होते असा आरोप नितेश राणे यांनी मीरा बोरवणकरांच्या वक्तव्याचा हवाला देत केला. याला नीलम गोरेंनी जोरदार उत्तर दिले. माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांचा हवाला देत भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना नीलम गोरेंवर आरोप केला होता. आता राणेंच्या आरोपांना नीलम गोरेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. तर याबाबत शिवसेनेच्या आमदाराने थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याचं कळतंय. ठाकरेंवर टीका करण्याच्या नादात नीलम गोरेच लक्ष झाल्यानं हे प्रकरण राणेंवर बुमरँग झाल्याचं दिसतंय. त्यामुळे आता 24 तासात नितेश राणेंनी घुमजाव केल्याचं पाहायला मिळतंय. तो खटला सरकारने तो रद्द केलेला आहे. त्या संदर्भामध्ये काही भाष्य केलं असेल कोणी, त्याची मला तरी दखल घ्यावीशी वाटत नाही. नीलम गोरे काहींना सांगेल की आता उद्धवजी बरोबर तुम्ही नाही आहात, आमचा आरोप उद्धवजी ठाकरेवर आहे. एकंदरीत नितेश राणे प्रत्येक प्रकरणात ठाकरेंना ओढत त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. पण यावेळच्या राणेच्या टीकेनं महायुतीत भांडण लागल्याचं दिसतंय. कंत्राटी भरतीचा निर्णय घेणाऱ्या महाराष्ट्रातल्या महायुती सरकारला घरचा आहेर मिळालाय. कंत्राटी भरती केल्या शाळांमध्ये गौतमी पाटील नाचेल असा टोला भाजपच्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी लगावलाय. त्यामुळे कंत्राटी भरतीवरून विरोधकांकडून सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे. कंत्राटी नोकर भरती विरोधात विरोधक आक्रमक झालेले असताना आता काही सत्ताधाऱ्यांकडूनही त्याला विरोध सुरू झालाय. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांनी या मुद्द्यावरून सरकारला घरचा आहेर दिलाय. कंत्राटी भरती केल्यास शाळांमध्ये गौतमी पाटील नाचेल असा टोला पाटील यांनी आपल्या सरकारला लगावला. सूर्यकांता पाटील यांच्या टीकेनं महायुती सरकारची कोंडी झाल्याचं दिसतंय. तर विरोधकांनीही या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधलाय. जिथे तुम्ही कंत्राटी शाळा दिल्या त्या ठिकाणी गौतमी पाटील नाचली, ही गौतमी पाटील शाळेमध्ये नाचेल. एकंदरीतच कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून विरोधक आधीच आक्रमक झालेले असताना सूर्यकांता पाटील यांच्या विधानानं त्यात भर पडली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा विरोधकांना कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी करण्याची आयती संधी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. गडचिरोलीतल्या एका कुटुंबातील 5 जण 15 दिवसाच्या कालावधीत मृत्युमुखी पडल्याच्या प्रकरणाचा अखेर उलगडा करण्यात आला. गडचिरोली पोलिसांनी यात यश मिळवलंय. या 5ही जणांची विष देऊन हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासातून समोर आलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यातील महागाव बुद्रुक या गावात कुंभारे कुटुंबातील 5 जणांचा 15 दिवसात एकामागोमाग एक मृत्यू झाल्यानं गूढ निर्माण झालं होतं. या कुटुंबातील सून संगमित्रा कुंभारे आणि रोजा रामटेके या दोघींनी या 5 जणांना जेवणातून आणि पाण्यातून विष देऊन त्यांची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. पॉइझन सर्वांना, घराचे सर्व लोकांना त्यांनी एक पॉइझन, एक हेवी मेटल पॉइझन आहे, त्यांनी शक्यतो ते परराज्यात ऑर्डर केलेलं आहे.
संघमित्रा कुंभारे हिचे घरात सासू सासऱ्यासोबत वाद व्हायचे. तसंच दुसरी आरोपी रोजा रामटेके हिचा संपत्तीच्या हिस्सातून वाद सुरू होता. यातून त्यांनी विष देऊन ठार मारण्याचा कट रचल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यांना त्रास देते असे त्यांचे म्हणणं आहे. त्यांच्या पत्नीने त्यांना पण मारहाण केलेलं आहे 7 महिन्याच्या अॅनिव्हर्सरीमध्ये. त्यांचे कंटाळून त्यांना जीवे ठार मारण्याचा डिसिजन घेतला. आरोपींनी हे विष तेलंगणातून मागवल्याचं समोर आलंय. केंद्र सरकारनं दसरा आणि दिवाळी सणापूर्वी शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज दिली. 6 रब्बी पिकांच्या आधारभूत किमतीत 2 ते 7% वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं 6 रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत म्हणजेच MSPत वाढ केली आहे. 6 रब्बी पिकांच्या MSPत 2 ते 7% वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. गव्हाच्या आधारभूत किमतीत 150 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तेलबिया आणि मोहरीच्या MSP मध्ये 200 रुपये प्रति क्विंटल, मसूरच्या 425 रुपये प्रति क्विंटल, बार्लीला 115 रुपये, हरभऱ्यामध्ये 105 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर सूर्यफुलाच्या दरात 150 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. या 6 रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. नवरात्रोत्सवाची आज 4थी माळ आहे. आजच्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई देवीला शारदीय नवरात्रोत्सवात तिरुपती देवस्थानकडून मानाचा शालू प्रदान करण्यात आला. 1,06,575 रुपये किमतीचा लाल रंगाचा हा शालू तिरुपती ट्रस्टचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांच्याकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला सुपूर्द करण्यात आला. दरवर्षी हा शालू वाजत गाजत अंबाबाई मंदिरात येत असतो. मात्र यंदा कोणत्याही वाद्याविना शालू अंबाबाई मंदिरात आणण्यात आला. यावेळी गोविंदा गोविंदा असा जयघोष करण्यात आला. यावेळी नार्वेकर यांच्यासोबत तिरुपती देवस्थान समितीचे पुजारी उपस्थित होते. यावेळी देवस्थान समितीच्या वतीनं हा शालू स्वीकारण्यात आला असून दसऱ्याला करवीर निवासिनी अंबाबाईला हा शालू नेसवण्याची परंपरा आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आदिशक्तीचा जागर राज्यभर सुरू आहे. तुळजापूरमध्ये आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं तुळजाभवानी मंदिर सजलंय. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आई तुळजाभवानीला फुलांची आरास करण्यात आली. देवीचं सिंहासन रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलं. देवीचा गाभारा, देवीच्या मंदिरातील भिंती, कळस सर्व बाजूनी फुलांची आरास करण्यात आली आहे. दरवर्षी पुण्यातील भाविक नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं तुळजाभवानी मंदिर आणि परिसरात फुलांची आरास करत असतात. यावर्षी तुळजाभवानी मंदिरात फुलांची आरास करण्यात आली आहे. तर आई तुळजाभवानीच्या मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शहाजीराजे प्रवेशद्वार ते आई तुळजाभवानीचं शिखर या सर्व बाजूने मंदिर परिसरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर परिसर रात्रीच्या सुमारास आकर्षक विद्युत रोषणाईनं अक्षरशः नावून निघालं. आकर्षक विद्युत रोषणाईमुळे इथे येणाऱ्या भाविकांच्या डोळ्याचं पारणं फुटतंय. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या. 100% बातम्या. आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.